Good morning, students. Students, we learn today grammar. Okay. Our first lesson of grammar is the alphabetical order. आपला पहिला जो लेसन आहे त्याचं नाव आहे अल्फाबेटिकल ऑर्डर. आता अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय बघा. अल्फाबेट्स म्हणजे A to Z आपण त्याला काय म्हणतो? अल्फाबेट्स म्हणतो. बरोबर आहे. मग आता एखादं नाव किंवा एखादी लिस्ट दिलेली असते आपल्याला, तर ती अल्फाबेटिकली अरेंज करायची असते. तर अल्फाबेटिकली अरेंज करणे म्हणजे काय हे आता आपण शिकायचं. आता इथे बघा क्वेश्चन नंबर मी फर्स्ट काय दिलंय, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता इथे काय वर्ड्स आहेत बघा. इथे वर्ड्स आहेत 1, 2, 4, 6, 8 आणि 9. आता हे म्हणा तुम्ही ऑलरेडी अरेंज केलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे 1 नंतर 2 आलाय, 2 नंतर 4 आलाय, त्याच्यानंतर 6. पण हे अल्फाबेटिकली आहेत का? अल्फाबेटिकली म्हणजे जसं अक्षर आहे त्याप्रमाणे अरेंज करायचं. म्हणजे आता बघा, हे जरी तुम्हाला 1, 2 च्या ऑर्डर नुसार व्यवस्थित दिसत असले तरी अल्फाबेटिकली ते उलटसुलट आहे. मग आता ते उलटसुलट आहे ते आपण काय करायचे आहे, व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. कसे बघा, आता पहिलं अक्षर काय येतं अल्फाबेटमध्ये? ए येतं, बरोबर आहे. आता सगळ्यात आधी सुरुवात करताना जेव्हा आपण अल्फाबेटिकली अरेंज करत असतो एखादी लिस्ट, तेव्हा सगळ्यात आधी ए हे अक्षर बघायचं. आलं लक्षात? त्याच्यानंतर ए नंतर बी, बी पासून कुठला शब्द घेतलेला आहे का त्यात, त्याच्यानंतर सी, सी पासून कोणता घेतलाय, हे असं बघत बघत मग अल्फाबेटिकली अरेंज करत जायचं. आता इथे लक्ष द्या, इथे बघा कुठला आहे पहिला शब्द. इथे ए पासून आहे का? नाही आहे. बी पासून नाही, सी दिसतोय नाही, ई, ए बी सी डी ई, ई पासून काय आहे पहिला शब्द? 8, ई आय जी एच टी, 8. त्यामुळे पहिला शब्द काय येणार आहे? 8. ई नंतर कोणता असणार आहे? एफ. एफ आहे का? आहे. त्याच्यानंतर येणार आहे 4. बघा आता 4, ई नंतर एफ आला, ई एफ जी, जी पासून आहे का कोणता शब्द? नाही. जी नंतर आहे एच, एच पासून आहे का कोणता शब्द? नाही. एच. त्याच्यानंतर आहे आय, मग जे के एल एन एन, एन पासून बघा इथे काय दिसतंय? एन पासून दिसतंय एन आय एन ई 9. ओके. त्याच्यानंतर आहे एल, एल एम एन, त्याच्यानंतर आहे ओ, ओ एन ई 1, ओ पी क्यू आर एस, एस पासून 6 आणि मग लास्टला कोणता येणार? टी डब्ल्यू ओ. तर याच्याप्रमाणे बघा, आता पहिलं आलं ई एफ एन ओ एस आणि टी. ही आहे अल्फाबेटिकल ऑर्डर. आता बघा इथे आणखी एक एक्झाम्पल दिलेलं आहे 2, त्याच्यानंतर 3 आणि 10. आता इथे आपल्याला काय दिसतंय बघा, इथे हे तिन्ही शब्द आहेत हे टी या लेटर पासून तयार झालेले, बरोबर आहे ना. मग जेव्हा आता असं येतंय तेव्हा आता कशी लावणार आपण अल्फाबेटिकल ऑर्डर? तर आता आपण काय करायचं, सगळ्यात आधी टीच्या पुढे ए येतो का बघायचा. अशा वेळेला जेव्हा एकच अक्षराने असे शब्द जेव्हा सुरू होतात तेव्हा त्याच्यानंतर येणारा पहिला शब्द घ्यायचा आपण ए. आता टी नंतर ए कुठे आलाय का? नाही. टी नंतर कुठला आलेला आहे शब्द? TEN, 10 आलेला आहे. म्हणून पहिला शब्द यातला कुठला येणार? 10. बघा TEN 10. आता ई नंतर कोणता येतो? FGH, घ्यायचा नाही का? THREE 3. म्हणून त्याच्यानंतर हा शब्द असणार आहे 3. आता 3 नंतर लास्टला राहिला TWO 2, कारण डब्ल्यू हे अल्फाबेटमध्ये लास्ट ऑर्डरला येतो. तर अशा प्रकारे जेव्हा म्हणजे एक सारखे शब्द असतील तेव्हा त्याच्या पुढचा शब्द बघायचा, त्याच्या पुढचं लेटर बघायचं आणि त्यानुसार ऑर्डर लावून घ्यायची. आता
अल्फाबेटिकल ऑर्डर. हे सगळे वर्ड्स आहेत हे आता आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावायचे. आता इथे लक्षात घ्या कोणते वर्ड्स आहेत. पॉट, POT पॉट, PRN पिन, PEN पेन, PAN पॅन आणि PUNN पूल. आता लक्षात घ्या एकाच अक्षरापासून सगळे शब्द चालू झालेले आहेत. मग आता मी तुम्हाला सांगितले इथे वर ज्याप्रमाणे जशी ऑर्डर लावून घ्यायची असते एकच शब्द आला की कसं लावायची हे मी तुम्हाला आता सांगितलं. त्याचप्रमाणे तोच रूल फॉलो करायचा आणि त्याप्रमाणे इथे आपण हे शब्द अल्फाबेटिकली अरेंज करायचे आहे. आता इथे लक्षात घ्या पहिला शब्द येणार PAN पॅन. ए आला, ए नंतर BCDE, ही आला PEN पेन, ही त्याच्यानंतर FGHI PIN पिन, JKLMNO त्याच्यानंतर आला POT पॉट आणि लास्टला PUNN पूल. म्हणजे तुमच्या लक्षात आलं आता हे कसं लावायचे शब्द ऑर्डर कशी करायची तयार याप्रमाणे आपण अल्फाबेटिकली अरेंज केलं. आता बघा नेक्स्ट आहे बल्ब, बॅट, बेड, बाउल, BIB बिल. आता हे सुद्धा सगळे बी या लेटर पासून तयार झालेले शब्द आहेत बरोबर आहे. आता आपण सगळ्यात पहिला कोणता शब्द घ्यायचा अल्फाबेटिकली BAT बॅट. त्याच्यानंतर कोणता येणार आहे ABCDE BED बेड. त्याच्यानंतर ई झाला FGHI BID बिल. त्याच्यानंतर आय झाला JKLMNO BOWL बाउल. आता बघा बॅट झाला, बेड झाला, बीट झाला, बाउल झाला. आता लास्टला वर्ड कोणता राहिला BULG बल्ब झाली. ही सुद्धा ऑर्डर झाली. नेक्स्ट बघा काय ॲक्स ॲपल, ॲट, एट एरोप्लेन. ही सुद्धा एकाच लेटरने सगळे तयार झालेले शब्द आहेत ए या लेटर पासून. तसेच लावून घ्यायचे. मग आता पहिला शब्द कोणता येणार आहे ACT ॲट ABC. बीचा आहे आपला ए नंतर बी कुठे आले तर नाही आलेलं, ए नंतर सी आलेला आहे म्हणून पहिला शब्द असणार आहे ACT ॲट. सी नंतर डी आहे का नाही, डी नंतर ई आहे एरोप्लेन AEROPLANE एरोप्लेन. त्याच्यानंतर आहे एरोप्लेन झाल्यानंतर ABCDE FGHIJKLMNOP. आता कोणता येणार शब्द इथे APPLE ॲपल. ॲपल नंतर येणार आहे ATE8 and the last one is AXEX. याप्रमाणे याचे सगळे शब्द लावून घेतले. आता आहे सेम, सेल, स्टूल, स्केट, स्लेट. आता बघा SENT सेट, SAIN सेट. आता इथे S नंतर A आलेला आहे म्हणून SAIL सेट. ओके SAIL झालं. त्याच्यानंतर ए नंतर बी दिसतोय का नाही, BCD ई दिसतोय SENT सेट. FGHIJKL SLATE स्लेट. MNOPQRST हा MNOPHIJK सॉरी एल नंतर LMNOPQRST. आता सॉरी इथे SKTE स्केट पाहिजे होता ऍक्च्युअली इथे SKATE स्केट येणार इथे आधी आणि मग SLATE slate and the last one STOOL stool. आलं लक्षात.
काही शब्द बनवायचे आहेत. आता बघा, पहिला शब्द आहे ई. ई पासून मी आय शब्द तयार केला. त्याच्यानंतर आहे एल. एल पासून मी लॅम्प हा शब्द तयार केला. त्याच्यानंतर आहे पुन्हा ई डबल जी एल तयार केला मी. त्याच्यानंतर आहे पी. पी पासून पॉट. बघा, एक एक शब्द तयार करत जायचे. पी आहे, पी पासून पॉट केला मी तयार. एच पासून हॅट. ए पासून मी अँड केला. एन पासून NOSE नोज केला आणि टी पासून टेबल केला. बघा, मी आता परत सगळे शब्द तुम्हाला वाचून दाखवते. आय, लॅम्प, एग, पॉट, हॅट, अँड, नोज, टेबल. आता आपल्याला काय करायचंय? नाउ राईट द अबव वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता हे जे सगळे शब्द आहेत ते आपल्याला काय करायचे आहे? सगळे पुन्हा अल्फाबेटिकली लावून घ्यायचे. मग आता बघा तुम्ही काय करा. आता आपल्याला इथे तर वर्ड्स दिलेलेच आहेत. पहिला शब्द आपण काय बघणार? ए. पहिला शब्द काय आला? अँड. त्याच्यानंतर आहे आता ई. ई येतो बरोबर. ए नंतर बी नाही आहे म्हणून सी पण नाही, ई आहे. आता इथे आय आलेला आहे, इथे एक आलेला आहे. मग आता वाय हा लास्ट मध्ये येतो, हे आपण लक्षात घ्यायचं लगेच. आणि जी हा आधी येतो म्हणून आपण पहिला शब्द काय लिहिणार? ई डबल जी एक लिहिणार पहिला शब्द. एक नंतर काय लिहिणार आहे? ई वाय ई आय लिहिणार आहे. आता ई झालं. त्याच्यानंतर आहे ए झालं, ई झालं, ए बी सी डी ई एफ. एफ आहे का त्याच्यात? नाही. जी नाही, बरोबर आहे. एच आहे. एच पासून कोणता शब्द आहे? हॅट. टी हॅट. एच नंतर आहे बी सी डी ई एफ जी एच आय नाही, जे नाही आहे, के एल एम एन. एन शब्द आहे का? आहे. NOSE नोज. बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी. पी शब्द आहे? आहे. पी पासून कोणता शब्द तयार केला आपण? पॉट. पॉट. त्याच्यानंतर आहे पी. QRST. लास्टचा वर्ड कोणता राहिला? टी. त्याच्यापासून आपण कोणता शब्द तयार केला? टेबल. ओके, सगळे वर्ड्स आले, सगळे लेटर्स आलेले आहेत त्याच्यात. तर हे आपण एलिफंट या वर्ड पासून असे शब्द तयार केले आणि तेच आता आपण इथे अल्फाबेटिकली अरेंज केलेले आहेत. तर हे सगळं आपण आज काय शिकलो? अल्फाबेटिकल ऑर्डर कशी लावायची असते.